पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा. यासीर आणि सुलेमान हे दहशतवादी ठार. जम्मू काश्मीरच्या लिदवास भागातील ऑपरेशन महादेव अंतर्गत मोठी कारवाई. दहशतवादी कृत्य थांबवले नाहीत तर पाकिस्तान विरोधात पुन्हा ऑपरेशन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा. 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा तर पाकच्या हल्ल्यात भारतीय सैन्याचं नुकसान झालं नसल्याची माहिती. कुणाच्याही दबावातून ऑपरेशन सिंदूर थांबलं नाही. पाकिस्तानने विनवणी केल्यावरच शस्त्रसंधी. संसदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं विरोधकांना प्रत्युत्तर. वरून इंजेक्शन बसल्यानंतर काही पोपट बोलायला लागले. जनसुरक्षा कायद्यावरून फडणवीसांचा हल्लाबोल. तर महाविकास आघाडीचं स्थगिती सरकार नसतं तर अनेक प्रकल्प पूर्ण झाले असते. फडणवीसांचा टोला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक. प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर पहिलीच भेट. महाराष्ट्रातील संघटनात्मक कामाची दिली माहिती. हिंगोलीचे ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शहांचा फोन. शहांच्या फोनमुळे राजकीय चर्चांना उधाण. नव्या राजकीय बांधणीचीही चर्चा. रोहिणी खडसेंकडून पती प्रांजल केवलकरांसोबतचा फोटो पोस्ट. कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास. योग्य वेळी सत्य बाहेर येईल. पोस्टमध्ये उल्लेख. माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्यात आज भेट होण्याची शक्यता. कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा जोर. अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर निर्णय होणार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरील भेटीनंतर युतीच्या चर्चांना वेग. मराठीचा मुद्दा आणि कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र दिसणाऱ्या बंधूंनी निवडणुकीतही एकत्र लढावं. कार्यकर्त्यांची इच्छा. गुजराती पांड्याचा मुंबई महानगरपालिकेवर दरोडा. मनसेने लावले मुंबईत होर्डिंग. कचरा वाहतुकीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचाही मनसेचा दावा. सिंधुदुर्गमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत तणाव. भाजप पदाधिकाऱ्यांना शिंदे सेनेकडून पक्ष प्रवेशाचं प्रलोभन. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांचा आरोप. थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत नाना पटोलेंच्या पॅनलचा दारुण पराभव. महायुतीच्या सहकार पॅनलचे 13 उमेदवार विजयी. स्वतःच्या जिल्ह्यात पराभव झाल्याने पटोलेंची नाचक्की. काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांचा भाजपा प्रवेश लांबणीवर. 1 ऑगस्ट नंतर माझा भाजपात कधीही प्रवेश होईल. गोरंट्याल यांची माहिती. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळ मुंबईत. ऑगस्टमधील नियोजित आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानाची केली पाहणी. 29 ऑगस्ट पासून मुंबईत मनोज जरांगेंचं आंदोलन. 26 लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र. जून पासून योजनेचा लाभ थांबवल्याची आदिती तटकरे यांची माहिती. निवडणुकीआधी सरसकट लाभ. निवडणुकीनंतर मात्र संख्येला खात्री. नाशिकच्या पुरोहित संघात वाद. गंगा गोदावरी पंचकोटी संघाचा कार्यकारिणी फलक लावण्यावरून बाचाबाची. रामतीर्थ परिसरात तणाव. पोलिसांची मध्यस्थी. शनी शिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेट्टींची आत्महत्या. राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवलं. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. पोलीस तपास सुरू. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे. पाणी पातळी पोहोचली 35 फुटांवर. नदीकाठची गावं अलर्ट मोड. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली. नदीपात्रातले रस्ते वाहतुकीसाठी बंद. काही गाड्या पाण्यात अडकल्या. खडकवासला धरणातून विसर्ग वाढला. जालन्याच्या बदनापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी. पैठणच्या जायकवाडीतला पाणीसाठा 83% पण मराठवाड्यातील प्रकल्प कोरडेच. मागील 2 महिन्यात मध्यम आणि लघु प्रकल्पात जेमतेम जलसाठा असल्याने चिंता वाढली. आज श्रावणातला पहिला सोमवार. राज्यातील मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मंदिर प्रशासनही सज्ज. ISI कडून लेडी ब्रिगेड स्लीपर सेलचा वापर. मुलींचं धर्मांतर करून दहशतवादी कारवायांसाठी वापर. तपास यंत्रणांची धक्कादायक माहिती. भारताच्या सुरक्षेसाठी चिंतेची बातमी. बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये व्हिसा फ्री प्रवेश. दोन्ही देशांमधील डिप्लोमॅट आणि सरकारी अधिकाऱ्यांना प्रवेशांसाठी व्हिसाची गरज नसणार.